नाशिकमधल्या पराभवामुळे शिंदे नाराज आहेत, त्या संदर्भातल्या बातम्या बघूयात. नाशिक विधान परिषदेत धक्कादायक निकाल. शिंदेच्या शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंना पराभूत करत अपक्ष उमेदवार गोकुळ गीतेंचा विजय. गीतेंना 389 मतं. मी प्रचार थांबवला, मात्र कार्यकर्ते ऐकले नाहीत. निवडणुकीच्या वेळी माझा बाप काढण्यात आला. विजयानंतर अपक्ष उमेदवार गोकुळ गीतेंचा निशाणा. एकनाथ शिंदे सोडून महायुतीच्या सर्व नेत्यांकडनं विश्वासघात. गद्दारी केली, मला अंधारात ठेवून गीतेंना ताकद दिली. नाशिक विधान परिषदेतील पराभवानंतर नरेंद्र दराडेंचा आरोप. तर शिवसेनेचे पराभूत उमेदवार नरेंद्र दराडेंकडनं गोकुळ गीतेंच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ. जल्लोष करत असलेल्या गीतेंच्या कार्यकर्त्यांवरती दराडे संतापले. नाशिक विधान परिषदेतल्या पराभवानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नाराजी. महायुती धर्माचं पालन का झालं नाही, शिंदेंचा सवाल. उदय सामंत आणि पदाधिकाऱ्यांकडनं पराभवाची सर्व माहिती मागवली. सूत्रांची माहिती. नाशिकमधील पराभव आम्ही स्वीकारला. नरेंद्र दराडेंच्या आरोपांसंदर्भात चौकशी केली जाईल. पराभवाचं आत्मचिंतन करू. मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया. नाशिकमधील पराभवामागील कारणं शोधू. विश्वासघात आमच्या रक्तात नाही. नरेंद्र दराडे हरल्यामुळे वेगळ्या मनस्थितीत. दराडेंच्या नाराजीवर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. भाजपनं ऑपरेशन तुडवा सुरू केलंय. नाशिकमध्ये शिंदे सेनेच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. महायुती असताना सुद्धा नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार विजयी. नाशिकात आम्ही अपक्ष गोकुळ गीतेंना पाठिंबा दिला. शिवसेनेचं मतदान त्यांच्याकडे वळवलं. भाजपच्या सर्व मतदारांनी गीतेंना मतदान केलं. हा रोष. संजय राऊतांचा हल्लाबोल. गोकुळ गीतेंच्या समर्थकांचा एकनाथ शिंदेंच्या गाण्यावरती जल्लोष. गीतेंच्या बंगल्याबाहेर गीतेंचे समर्थक एकनाथ शिंदेंच्या गाण्यावर थिरकले. विधान परिषदेच्या निकालासंदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूयात. विधान परिषद निवडणुकीत 17 पैकी 16 जागांवर महायुतीचं वर्चस्व. तर नाशिकातील एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय. महाविकास आघाडीचा सुपडा साफ. जळगावात भाजपच्या नंदकिशोर महाजन यांचा विजय. मात्र त्यांच्या विजयी जल्लोषापासून शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते दूर. नाशिकमधील पराभवामुळे जळगावातील जल्लोषात सहभागी न होण्याचे नेत्यांचे आदेश असल्याची सूत्रांची माहिती. तर जळगावात बंडखोरी कायम ठेवली असती तर आमचाही विजय झाला असता. बंडखोर आमदार रेश्मा काळेंची नाराजी. सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीत भाजप महायुतीचे धैर्यशील कदम यांचा विजय. मात्र महायुतीची 100 मतं फुटली. ही मतं कुणाची याची चर्चा. सांगली साताऱ्यात भाजपची 332, राष्ट्रवादीची 147, शिवसेनेची 100 मतं होती. तर धैर्यशील कदम यांना 592 मतं तर अभयसिंह जगताप यांना 295 मतं पडली. सोलापुरात भाजपचे राजेंद्र राऊत विजयी. राजेंद्र राऊतांचा 365 मतांनी विजय. तर वसंत देशमुखांना 118 मतं. अमरावती विधान परिषदेत भाजपचे प्रवीण पोटे विजयी. भाजपच्या पोटेंना 390, वंचितच्या निलेश विश्वकर्मांना 31 मतं तर काँग्रेसच्या हर्षजित देशमुखांना एकही मत नाही. नागपूरचा भंडारा गोंदिया विधान परिषदेत भाजपला कौल. काँग्रेसच्या अतुल लोंढेंचा नरेश ईश्वरकर यांचा पराभव. नागपुरात राजीव पोद्दार यांना 682 तर भंडाऱ्यात अविनाश ब्राह्मणकर यांना 304 मतं. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे सुहास शिरसाट 454 मतांनी विजयी. ठाकरेंच्या शिवसेनेचे गणेश लोखंडे पराभूत. लोखंडेंना 134 मतं, 9 मतं अवैध ठरली. धाराशिव लातूर बीड विधान परिषद निवडणुकीत भाजप महायुतीचे बसवराज पाटील यांचा विजय. बसवराज पाटील यांना 845 मतं तर काँग्रेसच्या महेश देशमुखांना फक्त 124 मतं मिळाली. बसवराज पाटलांचा 721 मतांनी विजय. नांदेड विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांचा विजय. परभणी हिंगोली विधान परिषद शिंदेंची शिवसेना महायुतीचे सईद खान विजयी. तर खान यांच्याकडनं ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर विवेक नावंदर यांचा पराभव. आता मोठ्या राजकीय बातम्या बघूयात. देवगिरीवरती राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक. सत्तेत असलो तरी ज्वलंत प्रश्नांवरती सभागृहात आवाज उठवला पाहिजे. भुजबळांनी बैठकीत भूमिका मांडल्याची सूत्रांची माहिती. माझ्या विभागात काम होत नसेल तरी तुम्ही प्रश्न मांडले पाहिजेत. सामान्यांच्या अनेक समस्या. सभागृहात आपली भूमिका महत्वाची. भुजबळांचं बैठकीत वक्तव्य. कृष्णा आष्टेकरांकडनं अंधारेंचा विकृत असा उल्लेख. सुषमा अंधारे ठाकरे शिवसेनेचे ढेकूण. कृष्णा आष्टेकरांची सुषमा अंधारेंवरती बोचरी टीका. यासोबतच अंधारे काँग्रेस धार्जिण्याचा आहेत. तुम्ही आता नांदेडमध्ये कसे फिरता दाखवून देऊ. कृष्णा आष्टेकरांचं वक्तव्य. आदित्य ठाकरे चांगले नेते. त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. शिंदे सेनेचे आमदार प्रकाश सुर्वेंची प्रतिक्रिया. आदित्य ठाकरेंची अवस्था राहुल गांधींसारखी होता कामा नये. प्रकाश सुर्वेंची टीका.
आमदार मिलिंद नार्वेकर आणि भास्कर जाधवांमधील अंतर्गत वाद विकोपाला. भास्कर जाधव हताश, त्यांच्या मानसिक अस्वस्थतेचा शिवसैनिकांना फटका. जाधवांना विरोधी पक्षनेते करा, मिलिंद नार्वेकरांकडून ट्विट करत फडणवीसांना विनंती. मिलिंद नार्वेकर आणि माझ्यात कुठलेही मतभेद नाहीत, काही गैरसमजात गोष्टी घडल्या. नार्वेकर इतके हळवे असतील असं वाटलं नव्हतं. मिलिंद नार्वेकरांसोबतच्या वादावरती भास्कर जाधवांची प्रतिक्रिया. संजय राऊतांनी एकच टेप रेकॉर्ड कायम वाजवतात. श्रीकांत शिंदेंची राऊतांवर टीका. तर संजय राऊत मानसिक रुग्ण, राऊतांनी उद्धव ठाकरेंना पूर्णपणे बुडवलं, मस्केंचा हल्लाबोल. ऑपरेशन टायगरबाबत शिंदेंचा विश्वास सार्थ ठरवला. ऑपरेशन टायगरमुळे आता शिवसेनेची ताकद वाढली आहे. शिवसेनेचे नेते तानाजी सावंतांची प्रतिक्रिया. ओरडणं हे राऊतांचं कामच, खासदारांना सुरक्षा घ्यायची गरजच नाही, सावंतांची राऊतांवर टीका.